इकॉनॉमिक्स रिव्हिजनचा पॉईंट बघतो आपण आणि येणाऱ्या कंबाईन प्रीला यातले कमीत कमी 7-8 प्रश्न तरी असतील अशा अपेक्षा ठेवूयात. पहिला पॉईंट येतो राष्ट्रीय उत्पन्न. पहिला पॉईंट आहे राष्ट्रीय उत्पन्न. याच्याबद्दल डिस्कस करणार आहे आपण राष्ट्रीय उत्पन्नाबाबत. आता राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका आर्थिक वर्षात देशाच्या राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका आर्थिक वर्षात देशाच्या संस्थांनी कमवलेले उत्पन्न होय. म्हणजे एका इयरमध्ये संस्थांनी कमवलेलं उत्पन्न आहे. देशाच्या सीमेच्या आतील उत्पन्न यात काउंट केलं जातं. परकीय व लोकांनी केलेलं उत्पन्न याच्यात काउंट केलं जातं. नंतर CSO हे राष्ट्रीय उत्पन्न मोजणारी संस्था आहे. उत्पादन व उत्पन्न पद्धत वापरून हे राष्ट्रीय उत्पन्न मोजते. पण 2015पासून त्यांनी खर्च पद्धतीही यूज केलेली आहे. 2015पासून त्यांनी कोणत्या पद्धतीला अडॉप्ट केलेलं आहे तर खर्च पद्धतीलाही अडॉप्ट केलेलं आहे. यासाठी आधारभूत वर्षाचा यूज करते. CSO राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना आधारभूत वर्षाचा वापर करते. आत्तापर्यंत 9 वेळा आधारभूत वर्ष चेंज केलेलं आहे. त्यातलं पहिलं आहे 48, 49, 60, 61, 70, 71, 80, 81, 93, 94, 99, 2000, 4, 5 हे सेनगुप्ता समितीने आहे. 11, 12 के सुंदरम समिती आणि लेटेस्ट 2022-23 विश्वनाथ गोल्डर समिती. 2022-23 विश्वनाथ गोल्डर समिती आत्तापर्यंत 9 वेळा चेंज झालेलं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. नंतर स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आणि निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न. स्थूल म्हणजे काय? ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट प्लस नेट नॅशनल प्रोडक्ट. नॅशनल शब्द आलेला आहे, राष्ट्रीय शब्द आलेला आहे. मग इथं कशाबद्दल असणार आहे तो शब्द असणार आहे नागरिकांबद्दल. नॅशनल म्हणजे काय? भारताच्या नागरिकांनी मिळवलेलं उत्पन्न याच्यामध्ये येणार आहे. आणि ग्रॉस मायनस घसारा इज इक्वल टू निव्वळ. ग्रॉस मायनस घसारा इज इक्वल टू निव्वळ असतं लक्षात ठेवायचं. NNP मुळे देशाला उत्पन्न मिळवण्यासाठी किती खर्च करावा लागतो हे समजते. NNP हे NNPपेक्षा ऑलवेज GNP मोठं असतं. NNP पेक्षा ऑलवेज मोठं कोण असणार आहे? GNP असणारे लक्षात ठेवायचं आहे. GNPचा फॉर्म्युला काय आहे? CIG X-M आणि R-P. R म्हणजे काय आहे? देशातील नागरिकांनी परदेशात कमवलेलं उत्पन्न म्हणजे R आहे. देशातील नागरिकांनी परदेशात परकीय वस्तूवरील खर्च केला आणि परदेशातील नागरिकांनी देशी वस्तूवर केलेला सेवा आणि खर्च याच्यात येतो. नंतर आहे GDP. GDP म्हणजे काय? स्थूल देशांतर्गत उत्पादित. देशाच्या आतमध्ये म्हणजेच सीमेच्या आतमध्ये एका विशिष्ट वर्षात देशाच्या भौगोलिक सीमेच्या आतमध्ये उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांचे मूल्य म्हणजे येतं GDP. नंतर GDP येतं, त्याचा फॉर्म्युला आहे CIG X-M. सायमन कुझनेट्सनी ही टर्म सांगितली होती GDP टर्म 1934मध्ये. 1944मध्ये GDP देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोजमाप केले GDPने आणि 2015मध्ये स्थिर बाजार किंमतला मोजलं जातं GDP. 2015पासून स्थिर बाजार किंमतला GDP मोजला जातो. GDP फक्त देशामधील उत्पन्न आहे. देशाच्या एरियामधील उत्पन्न याच्यात येतं. एरियामधील उत्पन्न त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा येणार आहे का? तर नाही. भारतीय नागरिकांचे परकीय उत्पन्न याच्यामध्ये येत नाही. GNPमध्ये इन्क्लूड केलेलं असते. कशामध्ये? GNPमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. नंतर आहे GDP वर्सेस GNP. GDP काय? देशाच्या आत नागरिक प्लस परकीयांनी प्रिपेअर केलेलं किंवा तयार केलेलं उत्पन्न. संख्यात्मक आकलन होतं GDPमुळं, तर GNPमुळं गुणात्मक आकलन होतं. नंतर GDP परदेशी नागरिकांचे देशातील उत्पन्न समजतं. परदेशी नागरिकांचे देशातील उत्पन्न असते देशातच कमवलेलं सगळं. आपण भारतीय नागरिकांच्या परदेशातील उत्पन्न याच्यात नाही घेत. देशाची अंतर्गत आर्थिक स्थिती समजते. देशातील नागरिकांची एकूण आर्थिक स्थिती समजते कशाने? नॅशनल GNPने. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 महत्त्वाच्या पद्धती आहेत. उत्पन्न पद्धत, उत्पादन पद्धत, खर्च पद्धत. उत्पन्न पद्धतीत काय आहे? पगार, व्याज, नफा, भाडे RI, प्रॉफिट आणि वेजेस RIPW. घटक उत्पन्नांची बेरीज केली जाते. सेवा क्षेत्रात वापर आहे. अप्रत्यक्ष पद्धत आहे. उत्पादन पद्धतमध्ये काय? CIG X-M R-P. कृषी व उद्योग क्षेत्रात वापरलं जातं. प्रत्यक्ष पद्धत आहे. उत्पादन पद्धतीला प्रत्यक्ष पद्धत असं म्हणतात, तर उत्पन्न पद्धतीला अप्रत्यक्ष पद्धत असंही म्हणलं जातं. खर्च पद्धत याच्यात प्रधान मूल्य मायनस मध्यमवर्ती खर्च येतो. वस्तू प्रवाह पद्धत एक आहे. याला वस्तू प्रवाह पद्धत म्हणतात. कुणाला? खर्चवालेलाच. ग्रामीण बांधकाम
खर्च पद्धत आहे. शहरी बांधकाम वस्तू प्रवाह पद्धत आहे. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना 1 आणि 2चा म्हणजे काय आहे, उत्पन्न पद्धत आणि उत्पादन पद्धतीचा वापर केला जातो. उत्पन्न पद्धती कृषीमध्ये आहे, सेवा क्षेत्रात आहे. उत्पन्न पद्धती सेवा क्षेत्रात आहे, तर उत्पादन पद्धत ही कृषी व उद्योगमध्ये कोण आहे, उत्पादन पद्धत आहे. नंतर आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठीचा कालखंड. इंडियामध्ये 1867 पासून 1 एप्रिल ते 31 मार्च हा कालावधी होता. याआधी 1 मे ते 30 एप्रिल होता. 1 मे ते 30 एप्रिल हा कालावधी आधी होता. नंतर CSO केंद्रीय सांख्यिकीय संघटना 1954ला तिने अहवाल दिला आहे. याच्यामध्ये वार्षिक औद्योगिक गणना CPI IIP इंडेक्स ते देतं. CPI आणि CSO आणि NSSOचा एकत्र करून NSO तयार केलेलं आहे 2019ला. याचा अध्यक्ष होता तेंडुलकर. गिनी गुणांक उत्पन्न क्षमता या सामाजिक प्रश्नाचे मापन करतो. याची कारणे मालमत्तेचे खाजगी मालकी, वारसा हक्काचा कायदा, कर चुकवेगिरी, समांतर अर्थव्यवस्था याच्यामुळं उत्पन्नात विषमता येते. उत्पन्न विषमता कशामुळे येते, या कारणांमुळे. कोणती कारणं आहेत? मालमत्तेचे खाजगी मालकी, वारसा हक्काचा कायदा, कर चुकवेगिरी, समांतर अर्थव्यवस्था. कुझनेट्स राष्ट्रीय उत्पन्नाची विषमता पहिल्यांदा वाढते, नंतर विकासानुसार त्यातील गॅप कमी होत जातो, असं कोण म्हणलं आहे? कुझनेट्स म्हणलेले आहेत. दरडोई उत्पन्न पहिल्यांदा वाढतं, प्रदूषण, वातावरण ह्रास होतो व नंतर कमी होतो. नंतर युनिव्हर्सल बेसिक इन्कम, प्रणव वर्धम यांनी एक संकल्पना मांडलेली आहे युनिव्हर्सल बेसिक इन्कमची. लॉरेन्झ कर्व उत्पन्न असमानता विश्लेषणासाठी लॉरेन्झ कर्व आहे. लॉरेन्झ कर्व कशासाठी आहे? उत्पन्न विषमतेसाठी लॉरेन्झ कर्व दिलेली आहे. ठीक आहे. नंतर ग्रीन GDP. नंतर काय आहे टर्म? ग्रीन GDP. अर्थव्यवस्थेतील वाढ प्रभावीपणे करण्यासाठी संसाधनांचा पर्याप्त कार्यक्षमतेत आणि परिणामकारक वापर करणे म्हणजेच ग्रीन GDP. अर्थव्यवस्थेची वाढ प्रभावीपणे करण्यासाठी संसाधनाचा पर्याप्त कार्यक्षमतेने आणि परिणामकारक वापर करणे होय. GDP म्हणजे काय? उत्पादनाच्या एकूण मूल्याचा प्रवाह होय. एकूण प्राप्तीचा व एकूण खर्चाचा प्रवाह आहे कोण? GDP. राष्ट्रीय उत्पन्न समिती IMP पॉईंट आहे. राष्ट्रीय उत्पन्न समितीबद्दल जर बघितलं तर राष्ट्रीय उत्पन्न समिती ही जी समिती आहे स्थापना 4 ऑगस्ट 1949ला झालेली आहे. याचे अध्यक्ष PC महालनोबिस आहेत. याच्यामध्ये 2 सदस्य आहेत, गाडगे आणि VK आर्वी राव. नंतर सरकारी पातळीवर उत्पन्न मोजणारी पहिली संस्था आहे. CSO स्थापनेची शिफारस केली जाते. सर्वात पहिल्यांदा उत्पन्न करणारे कोण आहेत? दादाभाई नौरोजी. सर्वात पहिल्यांदा उत्पन्नाचे मोजमाप कोण करतं? दादाभाई नौरोजी करतात. कृषी वाटा 1/3, सेवा क्षेत्र 33%, खाणकाम उत्पादन व्यवसाय 16% आणि शासकीय क्षेत्राचा वाटा 7.6%. नंतर राष्ट्रीय उत्पन्न प्रवाही आहे. 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधी मोजतात. 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीमध्ये मोजलं जातं. उत्पन्न मोजण्याची 3 पद्धती आहेत: उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत, खर्च पद्धत. GDP देशाच्या सीमांतर्गत उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांचे उत्पन्न. देशाच्या नागरिकांनी उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांच्या मूल्यांनाच म्हणतो GNP. गुणात्मक आकलन होतं GNPमुळं, संख्यात्मक आकलन होतं GDPमुळं. GDP ही टर्म पहिल्यांदा कोणी सांगितली? सायमन कुझनेट साहेबांनी सांगितली. आर्थिक वर्ष बदल सुचवण्यासाठी 1994ला एल्केझा समिती आणि 2016ला शंकर आचार्य समिती आली होती. आधारभूत वर्ष आत्तापर्यंत 9 वेळा चेंज झालेलं आहे. ते कोणतं मध्ये? 48, 49, 60, 61, 70, 71, 80, 81, 93, 94, 99, 2000, 11, 12, 22, 23. युनिव्हर्सल बेसिक इन्कम कल्पना प्रणव वर्धन यांनी मांडलेली आहे. लॉरेन्झ कर्व उत्पन्न व समानतेचं विश्लेषण करते. राष्ट्रीय उत्पन्न समिती ह्या सगळ्या समित्या महत्त्वाच्या आहेत. त्याचा सिक्वेन्स विचारतील. पहिले दादाभाई नौरोजी, नंतर आहे ॲटकिन्सन, नंतर आहे डिग्बी, नंतर आहे फिंडले शिरास, नंतर आहे वाडिया जोशी, नंतर आहे VK आर्वी राव, नंतर आहे PC महालनोबिस. दादाभाई नौरोजी 1867-68, 300 कोटी उत्पन्न आहे, 20 रुपये पर दरडोई आहे. 1875ला ॲटकिन्सन 574 कोटी आहेत, 31 रुपये पर दरडोई आहे. नंतर परत आला डिग्बी, विल्यम डिग्बी 1889ला 390 कोटी 17 रुपये. नंतर वरनं आलं फिंडले शिरास 1911ला आहे. फिंडले शिरास कधी आला? 1911ला. त्यांनी किती सांगितलं उत्पन्न? 1942 कोटी उत्पन्न सांगितलं आणि दरडोई सांगितलं 80 रुपये. नंतर वाडिया जोशी
1067 इन्कम सांगितलं, 1067 कोटी 44 रुपये पर कॅपिटा इन्कम सांगितलं. विके आरवी राव ते 2300 कोटी आणि 78 रुपये सांगितलं. पी सी मालनोबिस 8750 कोटी 246 रुपये उत्पन्न सांगितलं. अर्थव्यवस्थेची क्षेत्र प्रायमरी सेक्टर कृषी, खनिजे आणि वनसंपत्ती अर्थव्यवस्थेची कार्यक्षेत्र आहेत. प्रायमरी सेक्टर कोण आहे? कृषी, खनिजे, वनसंपत्ती. दुसरं सेक्टर महत्त्वाचं येतं, त्याचं नाव आहे सेकंडरी सेक्टर उद्योग, कारखानदारी, बांधकाम, वीज निर्मिती, पाणी पुरवठा. उद्योग, कारखानदारी, बांधकाम, वीज निर्मिती, पाणी पुरवठा. नंतरचं महत्त्वाचं क्षेत्र आहे टर्शरी क्षेत्र व्यापार, वाहतूक, दळणवळण, संरक्षण, प्रशासकीय, व्यावसायिक सेवा. व्यापार, वाहतूक, दळणवळण, संरक्षण, प्रशासकीय व व्यावसायिक सेवा याच्यामध्ये येतं. त्याच्यानंतर महत्त्वाचं येतं क्वाटर्नरी सेक्टर उच्च व भौतिक क्षमता, सॉफ्टवेअर विकास, पोर्टफोलिओ प्रबंधक. आणि नंतर येते फिफ्थ सेक्टर, त्याचं नाव आहे त्याला आपण म्हणतो क्वाटर्नरी नंतर काय येतं, ठीक आहे, 5 प्राईम सेक्टर म्हणून आपण त्याला. उच्च संस्थातील अधिकारी वर्ग याच्यात येतो. उच्च संस्थातील अधिकारी वर्ग याच्यामध्ये येणारे, उच्च संस्थातील अधिकारी वर्ग याच्यामध्ये येणारे. ठीक आहे, इथे संपलं राष्ट्रीय उत्पन्न. हा पॉईंट संपला इथं 3 पानामध्ये. नेक्स्ट पॉईंट सुरू होते पैशाचा पुरवठा आणि मोजमाप. नेक्स्ट पॉईंट आहे पैशाचा पुरवठा व मोजमाप. पैशाचा पुरवठा व मोजमाप. देशातील पैशाचा साठा M0, M1, M2, M3 मध्ये मोजतात. देशातील पैशाचा साठा M0, M1, M2, M3 मध्ये मोजतात. या संकल्पना वापरून मोजला जातो. ठीक आहे. RBIने 1997-1998ला कार्यगट नेमले होते. 1977ला आणि 1998ला कार्यगट नेमले होते. 1977ला जो कार्यगट नेमला त्याचं नाव होतं LM घोष समिती. LM घोष कार्यगट किंवा समिती. त्यांनी M0, M1, M2, M3 आणि M4 असे 5 गट सुचवले होते. पैशाचे मोजमाप करण्यासाठी 5 गट सुचवले होते. कोणी? LM घोषनी. कोणते गट सुचवले होते? M0, M1, M2, M3, M4 असे 5 गट सुचवले होते. आणि नंतर 1998ला YV रेड्डी सहकार्य गट यांनी M4 संकल्पना रद्द केली. M4 संकल्पना रद्द कोणी केली? YV रेड्डीने कधी केली? 1998ला रद्द केली. आणि त्यांनी L1, L2, L3 असे नव्याने सुचवले. L1, L2, L3 नव्याने सुचवलेलं आहे. ठीक आहे. यात M2 म्हणजे काय होतं बघा. यात M2 मध्ये काय होतं? M2 म्हणजे पोस्ट ऑफिसातील ठेवी बचत आणि पोस्टातील एकूण ठेवी म्हणजे होते M4. पोस्टातील एकूण ठेवी म्हणजे होते M4. आता इकडं L1 मध्ये काय टाकलं होतं? पोस्ट ऑफिस. जे M2 आणि M4 मध्ये तिथे L1 मध्ये टाकलं. पोस्ट ऑफिसमधील बचती आणि पोस्ट ऑफिसमधील एकूण ठेवी याच्यामध्ये ॲड केलं. कशामध्ये? L1 मध्ये. ठीक आहे. आता M0 म्हणजे काय? M0 म्हणजे RBI मधील बँकांच्या ठेवी प्लस बँकमधील रोख साठा प्लस लोकांजवळील चलनी नोटावण आणि RBI मधील इतर ठेवी. हे कुठं आलं? एक सेकंड. हे कुठं आलं? M0 RBI मधील बँकांच्या ठेवी, बँकमधील रोख साठा, बँकेच्या आतीलमध्ये जो CRR आहे तो पण येतो M0 मध्ये. लोकांजवळील चलनी नोटा SLR आणि RBI मधील इतर ठेवी. M1 मध्ये कोण येते? M1 मध्ये येतं 3 आणि 4 म्हणजे लोकांजवळील चलनी नोटावण आणि RBI मधील इतर ठेवी प्लस लोकांच्या बँकेतील मागणी ठेवी. M1 मध्ये येतं मागणी ठेवी. M1 म्हणजे मागणी ठेवी येतात, लोकांच्या मागणी ठेवी. M2 म्हणजे येतं M1 लोकांच्या मागणी ठेवी प्लस 3, 4 प्लस लोकांच्याच मुदत ठेवी. M2 मध्ये येतात मुदत ठेवी. M1 म्हणजे मागणी ठेवी, M2 म्हणजे मुदत ठेवी आणि बँकांनी विकलेल्या चालू ठेवीचे पैसे याच्यामध्ये येतात. कशामध्ये? M2 मध्ये. M3 मध्ये जर विचार केला तर M3 मध्ये M2 येतं महत्त्वाचं आणि हे सगळं म्हणजे मुदत ठेवी, मागणी ठेवी आणि बँकांनी विकलेल्या चालू ठेवी म्हणजे हे सगळं येतं प्लस मुदत ठेवी ज्यांचे किती आहे? 1 इयरपेक्षा जास्त व्हॅलिडिटी आहे, 1 इयर प्लसवाल्या. म्हणजे M3 मध्ये येते मुदत ठेवी पण त्या कशा? 1 इयर प्लस जास्त असणाऱ्या मुदत ठेवी याच्यामध्ये येते. आणि बँकांचे मागणी देय व मुदत कर्ज, कशामध्ये येते?
M3मध्ये येते बँकांचे मागणी देय मुदत कर्ज. M2मध्ये विशेष काय येते, बँकांनी विकलेल्या चालू ठेवीचे पैसे, बँकांनी विकलेल्या चालू ठेवीचे पैसे विशेषमध्ये येते ते. M1मध्ये काय येते, लोकांच्या बँकेतील मागणी ठेवी, लोकांच्या बँकेतील मागणी ठेवी. नंतर L1 म्हणजे काय बघा, L1 म्हणजे काय, M3 प्लस पोस्ट ऑफिसमधील ठेवी, पोस्ट ऑफिस बचत ठेवी म्हणजे येते L1. L2 म्हणजे येते नाबार्ड व पुनर्वित्त करणाऱ्या संस्थांचे पैसे येतात, नाबार्ड व पुनर्वित्त करणाऱ्या संस्थांचे पैसे येतात L2मध्ये. आणि L3मध्ये येतं NBFCकडील लोकांच्या ठेवी, NBFCकडील लोकांच्या ठेवी. नेक्स्ट पॉईंट येतं क्रेडिट ऑथरायझेशन स्कीम. क्रेडिट ऑथरायझेशन स्कीम काय सांगते, नोव्हेंबर 1985 आलेली आहे. कर्जाचे प्रमाण व अटी यांचे नियमन करणे, कर्जाचे प्रमाण व अटी यांचे नियमन करणे. नंतर M1ला संकुचित पैसा म्हणतात, M1ला संकुचित पैसा म्हणतात, त्याच्यात लोकांच्या मागणी ठेवी येतात. नंतर M0ला संचित व पायाभूत पैसा म्हणतात, M0ला पायाभूत पैसा म्हणतात. M0मधला पायाभूत पैशामध्ये लोकांच्या मागणी ठेवी, लोकांच्या लोकांजवळील चलनी नोटा पण आणि RBIमधील इतर ठेवी, बँकमधील रोखसाठा आणि RBIमधील बँकांच्या ठेवी एवढ्या गोष्टी येतात. आणि M3ला विस्तृत पैसा म्हणतात, M3ला विस्तृत पैसा म्हणतात. 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या, फॅक्ट्स आहेत. M1 म्हणजे संकुचित पैसा, M0 म्हणजे संचित पायाभूत पैसा आणि M3 म्हणजे विस्तृत पैसा. M3 म्हणजे विस्तृत पैसा होय. यात संचित पैसा म्हणजे M0मध्ये काय येतं, RBIमधील पैसा आणि बँकांच्या इतर ठेवी येत नाही. पायाभूत पैशामध्ये काय येत नाही, या पहिल्या 2 गोष्टी येत नाही, बाकी सगळे येतील. म्हणजे येतं काय, लोकांजवळील चलनी नोटा वनानी आणि बँकांच्या RBIमधील इतर ठेवी येतं. नंतर ग्रेशमचं तत्त्व काय बघा, ग्रेशमचं तत्त्व हे सांगते की एका चलनाचे ओव्हर व्हॅल्युएशन झाले तर दुसऱ्या चलनाचे डिव्हॅल्युएशन होते. वाईट पैसा चांगल्या पैशाला दूर सारतो. पतनिर्मितीचा जर क्रम बघितला तर 1 इयरपेक्षा जास्त मुदत ठेवीचे जास्त पतनिर्मिती आहे, 1 इयरपेक्षा कमी मुदत ठेवीच्या कमी आहेत. म्हणजे इथे येते M3, इथे येते M2, इथे येते बचत ठेवी, चालू ठेवी आणि शेवटी येते लोकांच्या हातातील चलनी नोटावून आणि याची सर्वात कमी आहे पतनिर्मिती. याच्या एक्झॅक्ट अपोजिट आहे लिक्विडिटी, म्हणजे देण्याची क्षमता. इथं पैशाचा हेतू व्यवहार करणं, दक्षता, सट्टेबाजीसाठी हे प्रोफेसर केन्स म्हटलेले आहेत. M0 म्हणजे रिझर्व, M1 म्हणजे नॅरो आणि M3 म्हणजे ब्रॉड मनी होय. नेक्स्ट पॉईंट आहे पैशाचे कार्य. पैशाचे कार्य काय आहेत, प्राथमिक कार्य, द्वितीयक कार्य आणि अनुषंगिक कार्य. प्राथमिक कार्य काय, विनिमयाचे साधने, मूल्यमापनाची साधने, मूल्य संग्रहण करतं, विलंबित देण्याचं काम करतं पैसा. नंतर काय म्हणलेलं आहे, पत आधार आहे, बेसिस ऑफ क्रेडिट आहे, पर्याय निर्माता आहे, संपत्ती तरलता आहे आणि उत्पन्न वितरण आहे. चलनवाढीची कारणं बघा. आता चलनवाढीची कारणं 2 प्रकारची आहेत. की पुरवठा कमी झाल्यास, पुरवठा कमी होण्याची कारणं काय ते बघायची. आणि इथं मागणी वाढल्यास, पुरवठा कमी झाल्यावर कशामुळे होणार आहे त्यालाच म्हणतो, ज्यावेळेस पुरवठा कमी होतो त्याला म्हणतो खर्च दाबजन्य कारणे, नैसर्गिक संकट, अपुऱ्या सुविधा, अपुरी वाढ, औद्योगिक कलह, निर्यात, सट्टेबाजी. नैसर्गिक कलह, अपुऱ्या सुविधा, अपुरी वाढ, औद्योगिक कलह, निर्यात, सट्टेबाजी. नंतर मागणी ताणजन्य कारणं, खाजगी खर्च, शासकीय खर्च, तुटीचा अर्थभरणा, पतनिर्मिती, काळा पैसा, FDI, निर्यात, लोकसंख्या वाढ. खाजगी खर्च, शासकीय खर्च, तुटीचा अर्थभरणा, पतनिर्मिती, काळा पैसा, FDI, निर्यात, लोकसंख्या वाढ होय. चलनवाढीचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट कोणावरती होतो, तर अर्थव्यवस्थेवरती होतो, उत्पादनावरती होतो, गुंतवणूकवरती होतो, गुंतवणूकदारावरती होतो, रोजगारावरती होतो, करवसुलीवरती होतो आहे, उत्पादकावरती होतो आणि ऋणको म्हणजे जो कर्ज घेतो त्याच्यावरती होतो आहे. आणि निगेटिव्ह इम्पॅक्ट कोणामध्ये, बचत कमी होते, व्याजदर वाढतो, धनकोवरती आहे, पगारदार, मजूरदार, पेन्शनदार, पगारदार, मजूरदार, पेन्शनदार यांच्यावरती निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे. नंतर चलनवाढ वर उपाय काय, चलनविषयक उपाय, राजकोषीय उपाय, चलनवाढीवरती उपाय IMPN पेपरसाठी, बाजारातील रोखता कमी करणं, मार्केट स्टॅबिलायझेशन स्कीम, काळा पैसा शोधणे, CRR, SLR, रेपो, बँक दर वाढवणे, पतनिर्मिती कमी करणे, पैशाचा पुरवठा कमी करायचं आहे. चलनवाढ झालं की पैसा कमी करायचा आहे. नंतर खर्च कमी करणं, सरकारी उत्पन्न वाढवणं आणि कर गोळा करण्याचं प्रमाण वाढवणं. त्यांनी काय होणार आहे, चलनवाढ कमी होणार आहे. त्या चलनवाढीवरती उपाय दे.